3 आठवड्याचं पूर्ण अधिवेशन या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत या दृष्टीने सकारात्मक चर्चा आणि त्याच्यावर सरकारच्या वतीने योग्य उपाययोजना अशा पद्धतीचं नियोजन करणं हे सरकारी पक्ष म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं म्हणजे आजही आमच्या विरोधी पक्षांनी चहापानावर बंदी घातली किंवा चहापानावर बहिष्कार घातला। खरं तर ते चर्चेला आले असते तर काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचार विनिमय झाला असता, पण त्याऐवजी त्यांनी 6 पानाचं एक पत्र आम्हाला दिलं आहे। एक गोष्ट चांगली आहे की मागच्या वेळी पत्रावर सह्या नाहीत अशी टीका झाल्यामुळे यावेळी पत्रावर सह्या दिसतायत, पण आपल्यापैकी ज्यांनी पत्र बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की आधीच सगळ्यांच्या सह्या वेगळ्या पानावर घेऊन ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर 6 पानाचं पत्र जोडलेलं आहे। त्याच्यामुळे हरकत नाही, पण किमान म्हणजे काहीतरी आमचे विरोधक लक्षात घेत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। आणि आपण जर बघितलं तर हा जो काही सह्यांचा जो काही एका कागदावर त्या ठिकाणी हाताने गोष्ट क्रमांक लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यातून लक्षात येतं की ते वेगळं जोडलेलं आहे। आपण जर हे पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPTने तयार केलं आहे। याचा उपयोग करून म्हणजे पत्र हे तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही, त्यामुळे एआयचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत। ही चांगली गोष्ट आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे। येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आतापासून त्याचा उपयोग सुरू केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो। आणि खरं तर आपण बघितलं पाहिजे की आता या ठिकाणी यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोहोचले। फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी ChatGPTला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते। आणि आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात। तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावांनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं। तर हरकत काही नाही। मला असं वाटतं की आता एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाहीत। त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅराग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅराग्राफ तुम्हाला दाखवू शकतो। म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही, तशाचा तसे तेच घटना टाकतात। ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात, कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहेत। हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे। आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात देखील याच्यामध्ये सूतोवाच केलेला आहे। पहिल्यांदा तर मी स्पष्ट करू इच्छितो, समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे। केवळ विधानसभाच नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकलेलो आहोत, तरी देखील आम्ही हा विचार केला नाही की आता काय करायचं आहे। आता 2029ची निवडणूक आहे, त्यामुळे 28 किंवा 29 मध्ये कर्जमाफी करू असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही।
आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे, याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते, कारण त्याशिवाय त्या कर्जाच्या नेटमध्ये पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांना आणता येत नाही. पण हे करत असताना यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिलं होतं की त्यांनी शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉंग टर्मच्या उपाययोजना, बँकिंग सिस्टीमवर त्याचा होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला रिपोर्ट द्यावा. समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत. पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत की बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीमवर जर ताण आला आणि बँका जर त्या ठिकाणी अडचणीत आल्या तर उद्याच्या काळामध्ये आजच आपण पाहतोय, मागच्या काळात नागपूरसारखी बँक, वर्धेसारखी बँक, बुलढाणासारखी बँक, या बँका अडचणीत आल्यामुळे आज या जिल्ह्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आणि म्हणून बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही ती शेतकऱ्याकरता, अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून हे आता 2 लाखाचं सांगतात, मागच्या काळामध्ये 2 लाखाच्या वर 2 रुपये झाले तरी यांनी कर्जमाफी दिलेली नाही. आम्ही मात्र वरचे पैसे भरले तर 2 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये भरतो आणि तेही 10% शेतकरी आहे. बाकी सगळे शेतकरी, मी एक्झॅक्ट आकडेवारी सभागृहात देईल, पण बहुतांश शेतकरी हे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण कर्जमाफी देतो. वारंवार 3-3 वेळा आपण कर्जमाफी करत असताना कुठेतरी कर्ज भरण्याची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम ही कोलॅप्स होऊ नये, की सरकार कर्जमाफी करणारच आहे अशा पद्धतीची भावना तयार होऊ नये म्हणून काही उपाययोजना याच्यात समितीने सांगितल्या, त्या उपाययोजना आपण केल्या. पण ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तसं एक याच्यात उपसमिती केली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्या उपसमितीत आहेत. आम्हाला सगळे अधिकार हे या उपसमितीला मिळालेले आहेत. या उपसमितीच्या माध्यमातून ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील किंवा जिथे कुठे असं वाटतंय की शेतकऱ्यावर अन्याय होतोय किंवा काही बदल करण्याची आवश्यकता आहे, ते सगळे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. त्यानुसार त्या त्यावेळी योग्य निर्णय हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. खरं म्हणजे एक राज्यामध्ये खूप अडचणीची परिस्थिती तयार झालेली आहे. अल निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे. जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर आतापर्यंत सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस पडलेला आहे आणि तो आपण जर बघितला तर विदर्भात 80%, मध्य महाराष्ट्रात 83% आणि कोकणात तर सरासरीच्या 86% कमी आहे. मराठवाड्यात ओव्हरऑलच पाऊस कमी पडत असल्यामुळे तो 69% कमी आहे. त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर अजून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. आता जे काही आयएमडीने आज आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये 23 जूनपासून पावसाचा थोडासा जोर धरेल आणि काही प्रमाणात जोराचा पाऊस हा काही दिवसात आपल्याला तो पाहायला मिळेल.
पण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मात्र कमी किंवा मध्यम पाऊसच सध्या आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पाऊस किंवा पेरणीलायक पाऊस अद्याप तरी सर्वदूर दिसत नाहीये. काही भागात येईल तो, पण स्कॅटर्ड येणार आहे. आणि म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही अॅडव्हायझरी देतो आहोत. राज्य सरकारच्या अॅडव्हायझरीप्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे. त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊनच हे करावं. पाणी साठा देखील सध्या मर्यादित आहे. राज्यात एकूण 24% पाणी साठा आहे, जो मागच्या वर्षी या दिवसांमध्ये 33% होता. नागपूर विभागात 35% आहे, अमरावती विभागात 38% आहे, छत्रपती संभाजीनगर विभागात 26% आहे, पुणे विभागात केवळ 14% आणि कोकणात 29% आहे, नाशिक विभागात 24% आहे. त्यामुळे एकूणच आपण जी काही शेती करता पाण्याची आवर्तनं होती ती काही प्रमाणात आता आपण त्याच्यात बंदी घातली, विशेषतः उपस्यावर बंदी घातली आवर्तनापेक्षा. कारण आपल्याला समजतं की उपस्यावरही बंदी घातली तर काही शेतकऱ्यांची अडचण होईल, परंतु पावसाचा जोपर्यंत ठिकाणा लागत नाही तोपर्यंत पुढच्या काळाकरता पिण्याचं पाणी हे राखून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा मान्सून जर लांबला तर पाण्याचं दुर्भिक्ष्य, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य तयार झालं तर मात्र खूप मोठं संकट हे महाराष्ट्रावर उभं राहील. आणि म्हणून काही प्रमाणात थोडी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून देखील आम्ही उपसा जो आहे तो आता त्या ठिकाणी बंद केलेला आहे. बाकी आपल्याकडे बियाण्यांची परिस्थिती अगदी चांगली आहे. भरड धान्याचं पीक जर लोकांनी थोडं शेतकऱ्यांनी जास्त घेतलं तर कमी पाण्यात देखील ते मॅनेज होऊ शकतं. आता इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यातही काही फार अडचणी राहिलेल्या नाहीयेत. आणि मला असं वाटतं की आता खतांच्या संदर्भातही मिश्र खतं योग्य पद्धतीने उपलब्ध आहेत. युरियाची थोडी कमतरता आहे, पण एकदम कमतरता आहे असं नाहीये. त्याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन आपण युरियाचं जे काही वाटप आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि केंद्र सरकार त्याचा पुरवठा देखील आपल्याला या ठिकाणी करते. आज खरं म्हणजे विरोधकांनी आपल्या पत्रामध्ये नीट परीक्षेचा उल्लेख केलेला आहे. आज अतिशय नीट पद्धतीनं नीटची परीक्षा पार पडलेली आहे आणि राज्यातील 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्याने कुठलीही अडचण न येता नीटची परीक्षा ही त्या ठिकाणी दिलेली आहे. खरं म्हणजे आता राज्यामध्ये आपण अनेक सुधारणा केलेल्या आहेत. त्या संदर्भातली सगळी माहिती सभागृहामध्ये आपण वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून देऊ. केंद्रामध्येही एनडीएच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याही संदर्भात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या सरकारची जी मदत मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही मानतो. त्याची माहिती सभागृहाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करू. मला असं वाटतं की एकूणच जर आपण या सभागृहाचा विचार केला तर 10 विधेयकं या अधिवेशनामध्ये मान्यतेकरता येणार आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं मी समजतो असं विधेयक म्हणजे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक आहे. आज आपण ज्यावेळेस सर्व्हे करतो त्यावेळेस लक्षात येतं शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या महिला आहेत, पण महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजलं जात नाही. आणि म्हणून स्वामीनाथन यांनी या संदर्भात सुधारणा सुचवल्या होत्या. स्वामीनाथन यांच्याच कन्या ज्या आहेत सौम्या स्वामीनाथन यांनी या संदर्भात आपल्याला कल्पना असेल की आपल्या महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आपल्याकडे एक जॉईंट सेशन आपण घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांनी या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन करून महिला शेतकरी या संदर्भातला दर्जा देणारं विधेयक जर आणलं तर त्याचा महिला शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यानुसार आता आपण हा निर्णय केला
आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत। या व्यतिरिक्त अनेक विधेयकं याच्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की काही एक फक्त विधेयक मागचं पेंडिंग विधेयक आहे विधान परिषदेत, बाकी नवीन विधेयकं या ठिकाणी येणार आहे। आणि निश्चित मी पुन्हा एकदा सांगतो, आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे। विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतनं सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला तयार आहोत। राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं सामाजिक उत्तर मिळेल, हितांकरता निर्णय केले किंवा हितांकरता चर्चा केली तर हितकारी अशा प्रकारचेच त्या ठिकाणी उत्तरं मिळतील, हा विश्वास मी या निमित्ताने आमच्या विरोधकांना देतो। आणि मला विश्वास आहे की 3 आठवडे हे जे अधिवेशन चालणार आहे यामध्ये सामान्याच्या हितांचा विचार हा मी निश्चितपणे करू। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित करावं। पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी योगाला जागतिक स्तरावर नेण्याचं काम केलं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी योगा केलेला आहे सकाळी। आणि विरोधकांना काही आता त्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं आपण की फार अगदी बिनबुडाचे आरोप दरवेळेप्रमाणे करतात, तसे केलेले आहेत। त्यांची जळजळ मळमळ आम्ही समजू शकतो, पण त्यांनी पण योग करावा आणि चांगलं फिट राहावं। खरं म्हणजे त्यांचा बहिष्कार कायम आहे। म्हणजे तिकडे एकतर एवढं युद्ध चालू आहे इराण आणि अमेरिकेचं, त्यांनी देखील सीज फायर केलं, पण ह्यांचं काय बहिष्कार संपत नाही का? खरं म्हणजे त्यांना आमचा दिवसा आवडत नाही चहा, पण लपून छपून रात्रीचे भेटतात काही लोक। त्यांच्याकडून एक मेसेज आला होता, पेय बदलून बघा। जाऊ द्या, गमतीचा भाग आहे। परंतु माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की अधिवेशन जे असतं हे राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्यातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, परंतु विरोधी पक्षाने नेहमीच बहिष्काराचं जे काही हत्यार कायम ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आमची तयारी आहे। सभागृहामध्ये आज अनेक विषय आहेत। दुष्काळ आता पाऊस आपला अल निनोमुळे पुढे गेला आहे, त्याच्यावरचं नियोजन आहे, त्याच्या बाबतीत सूचना असतील, पुढच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही प्रश्न असतील त्यांनी मांडावे आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम सरकारकडून विरोधी पक्षांनी केलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अगदी आकडेवारी सहित सगळे आकडे इथे दिलेले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या महायुती सरकारच्या काळात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत कधी झाली नाही तेवढी मदत शेतकऱ्यांना झालेली आहे। त्याचे आकडे माझ्याकडे आहेत। आकडे मगाशी देखील मुख्यमंत्री महोदयांनी 36,000 कोटीची जी आपली कर्जमाफी आहे ती देखील आहे। 2022 मध्ये 15,000 कोटी रुपये त्यांना दिले आपण। त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी कर्जमाफी केली होती त्याचे जे नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांचे 50,000 रुपये ते त्यांनी दिले नाहीत, ते आम्ही दिले 2023 मध्ये। त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करताना कधी महायुतीने हात आखडता घेतला नाही। आमच्या काळात शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या दुप्पट मदत दिली, 2 हेक्टरची लिमिट 3 हेक्टर केली,
अगदी गोगलगाईंनी केलेलं नुकसान देखील भरून दिलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ते देखील दिलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विरोधकांना माहीत आहेत, विरोधी पक्षाला माहीत आहेत, तरी सुद्धा नेहमी ते बिनबुडाचे आरोप करत असतात. आज मगाशी देखील मुख्यमंत्री म्हणाले की निवडणुका आहेत का आता, तर नाही आहेत. परंतु जे आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना कर्जमाफीची, ती आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आम्ही आमची भूमिका अतिशय शेतकऱ्यांच्या बद्दल उदार भूमिका आहे. शेतकरी हा आपला मायबाप आहे. आम्ही नेहमी म्हणतो आमच्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर बळीराजाचा असेल. आणि म्हणून बळीराजाला कधीही वाऱ्यावर न सोडण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी समोर चर्चा करावी. त्यांनी किती पैसे दिले, आम्ही किती दिले, कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आणि त्यामुळे हे वारंवार आम्ही दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की आता शेतकरी जो अल निनोमुळे आता संकटात आहे त्याला आपण मदत केली पाहिजे. मग सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर पेरण्यांच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री म्हणाले पेरण्यांची देखील घाई करता कामा नये, दुबार पेरणीची वेळ येता कामा नये, याच्याबद्दल देखील आपले सगळे लोक मार्गदर्शन करतायत. आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळावा अशा प्रकारचं आपण सगळेच जण प्रार्थना करतोय. आणि नेहमीच राजकारण तर आपण राजकारण नेहमी करतोच आहे, परंतु जेव्हा अधिवेशन असतं त्यावेळेस मात्र थोडं राजकारण बाजूला ठेवून आपण समाजकारण केलं पाहिजे. आणि या राज्यातल्या शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, कामगार असतील, सगळे जे कोणी लोक असतील यांना न्याय मिळवून कसा आपल्याला देता येईल. आणि विरोधी पक्षाचं काम जिथं सरकार चुकत असेल नक्की विचारा, परंतु सरकार चांगलं काम करत असेल तरी सुद्धा बिनबुडाचे आरोप करायचे, ठोकत राहायचं, ह्या सगळ्या काही गोष्टी योग्य नाही आहेत. मी आपल्याला सांगतो 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत जी कामं झाली तुमच्या समोर आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आता 1.5 वर्षाच्या काळात देखील आपण पाहिले तर आम्ही 300 निर्णय घेतले. सर्व समावेशक गृहनिर्माण धोरण आणलं, 35 लाख लोकांना घरं द्यायची आहे. झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्रासाठी क्लस्टर योजना, समूह पुनर्विकास योजना ती करतोय. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. ग्रामीण पेयजल धोरण आम्ही आणलेलं आहे. प्रशासन अधिक कार्यक्षम आम्ही करतोय. सरकारी विभाग वाढवून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शन 46 आपण केले. ग्रामीण भागात 3,500 किलोमीटरचे रस्ते आम्ही बांधतोय. 90,000 कोटींच्या उद्योगांना प्रोत्साहन दिलेलं आहे. 20,000 रोजगार मिळतील. आणि राज्यात एआयचं धोरण मगाशी तुम्ही बोललात ते एआयचं त्यांनी पत्रामध्ये एआय वापरलेलं आहे. एआयचं धोरण आम्ही जाहीर करतोय. त्याचबरोबर विकसित भारत जीरामजी योजनेची प्रभावी अंमलबजावणी देखील आम्ही करतोय. विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आम्ही करतोय. त्याचबरोबर अनेक डेपो गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 23,487 कोटीला मंजुरी दिली आहे. सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापर धोरण 424 शहरांना लाभ देणारं धोरण या ठिकाणी आम्ही आणलंय. तुम्हाला एकच सांगतो, मुंबई महापालिका 20-25 वर्षे ज्यांच्या ताब्यात होती, सिमेंटचे रस्ते जाऊ द्या, साधे एसटीपी पण नव्हते, सगळं प्रदूषित पाणी समुद्रात जात होतं. आम्ही जेव्हा महायुती पुन्हा सरकारमध्ये आलो 22ला, आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि सिवरेज ट्रीटमेंट प्लॅनला मंजुरी दिली. 7 ट्रीटमेंट प्लॅनला 24,000 कोटी. आणि आता ते वर्षभरामध्ये कंप्लीट होतील. म्हणजे समुद्रात होणारं इतके वर्षाचं प्रदूषण देखील कमी होईल. म्हणजे एक उदाहरण दिलं तुम्हाला मी. त्यामुळे सगळे स्टे होते ते पण आम्ही काढून ते जाऊ देते, खूप जुनं झालं. आणि स्पीड ब्रेकर काढून टाकले. महाविकास आघाडीचा पाय कशावर होता तर ब्रेकवर होता, आमचा कशावर एक्सिलेटरवर आहे. आणि म्हणून हा फरक आहे महायुती आणि हा. आणि त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणावर
इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण नंबर 1 आहोत, जीडीपीत नंबर 1 आहोत, स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहोत, एफडीआयमध्ये नंबर 1 आहोत, सगळीकडे नंबर 1 आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं लोकार्पण झालं. आता ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग आम्ही करतोय. मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्टला मेट्रोने जोडतोय. हे सगळे प्रकल्प सांगण्याचं कारण आपल्याला की ते म्हणतात काय केलं काय केलं काय केलं. अरे काय केलं तर हे बघा ना, डोळे उघडा, डोळे बघा नीट. आणि त्यामुळे मी काय कोणाचा प्रचार करत नाही भाई, परंतु विरोधी पक्षाने देखील सरकार किती गतिमानतेने वेगाने काम करतंय याचं अप्रिशिएशन सोडा, पण टीका टिप्पणी करताना खोटे आरोप करू नका. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे 12 वर्ष कार्यकाळ झाला, आज 12 वर्षामध्ये 2014 पूर्वीची आपण परिस्थिती पाहिली, 2014 नंतरची परिस्थिती पाहिली देशाची, म्हणजे महाराष्ट्राला काय ते काँग्रेस पार्टीने 2 लाख कोटी दिले होते ना, 2 लाख कोटी 2 लाख कोटी 10 वर्षात. मोदी साहेबांनी 2 लाख कोटी 10 वर्षात, आणि 10 वर्षात मोदी साहेबांनी 12 लाख कोटी रुपये दिले. तरी मोदी साहेबांच्या नावाने खडे फोडतात, त्यांच्यावर आरोप करतात. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही जातो त्यांच्याकडे. आम्ही दिल्लीमध्ये गेलो तरी पोटात दुखते, मी गावी गेलो तरी पोटात दुखते. आता काय करायचं. आणि म्हणून मोदी साहेबांनी सरळ असते या ठिकाणी आपल्या 76,000 कोटीचं वाढवण बंदराला आज एक जागतिक दर्जाचं वाढवण बंदर होत आहे. का पोटात दुखतंय तुमच्या. अरे बाबा, हे महाराष्ट्र पुढे जातोय, महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे जातोय, त्याच्यामध्ये सामील व्हा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा महायुतीने जे काम केलेलं आहे, पूर्वी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी सुरू केलेल्या योजना, जलयुक्त शिवार योजनेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करून टाकला, स्टे मारून टाकला, त्याच्यावर बंद केला. हे काय तर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. चौकशी केली, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, पण त्यांनी चांगली योजना बंद केली. मग ती आम्ही पुन्हा सुरू केली 2022 मध्ये, आणि 2022 मध्ये सगळ्या योजना पुढे केल्या. 2022ला सरकार बदललं नसतं ते महाराष्ट्र 20-25 वर्ष मागे गेला असतं. आणि ही वस्तुस्थिती आहे, तुम्हीही बघताय, कोस्टल रोड बघताय. आता मगाशी तुम्ही बोलले नाही ते काय कोण आले आपले जयंत पाटील, जयंतरावांना. आम्ही विरोधी पक्षाला पण ते मोकळा ठेवलाय, फटाफटी या म्हणून, लवकर या. आणि म्हणून अटल सेतू, कोस्टल रोड, मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग, किती प्रकल्प आम्ही केले. आज देवेंद्रजी गेले होते तिकडे दावोसमध्ये, किती आणले हो, 15 लाख, किती 16 लाख कोटी. 16 लाख कोटी. मी गेलो तेव्हा सुरुवातच होती, मला वाटलं रे बाबा कोण करतील की नाही, आता नवीन सरकार आले तरी सुद्धा त्यावेळेस देखील 7 लाख कोटी रुपयाचं एमओयू साईन झाले. नुसतं एमओयू नाही, त्याचं एक्झिक्युशन झालं, त्याचं कन्व्हर्जन झालं, त्याची अंमलबजावणी झाली. नुसत्या मी कागदावर नाही. आज बघा, सिंगल विंडो क्लिअरन्स. काय येतात उद्योग एवढे मोठ्या प्रमाणावर. का विरोधी पक्ष जे खोटे नाटे आरोप करतो, जर आम्ही काम केलं नसतं तर हे आले असते का. या झालेल्या निवडणुकांमध्ये महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढा मोठं यश महायुतीला मिळालं असतं का. अरे म्हणाले बिनविरोध झाल्या निवडणूक. अरे बिनविरोध झाले, तुमचे उमेदवार पळून गेले तर आम्ही काय करणार. आणि त्यामुळे विरोधकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का या सगळ्या गोष्टी विकासाला आपण प्राधान्य दिलेलं. आम्ही खुर्चीला प्राधान्य दिलं नाही. आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. लाडक्या बहिणींमध्ये त्या लाडक्या बहिणींचे म्हणाले योजना बंद केली. अरे बाबा, तसं होऊ शकत नाही. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही. पण ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर पुरुषांनी पैसे घेतले, मग त्यांना पुरुषांचे चालू ठेवायचे का पैसे. अरे कुठेतरी बघा ना तुम्ही. आणि का कोण त्याच्यामध्ये केवायसी मध्ये बाबा याच्यामध्ये का आपण रद्द केलंय. आणि पात्र आमची लाडकी बहीण एकही वंचित राहणार नाही योजनेपासून, हे देखील पत्रकारांना आम्ही
तर आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो, अरे तुम्ही बोलताय लाडकी बहीण लाडकी बहीण, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तर कोर्टात कोण गेलं होतं? कोर्टात तेच गेले होते, बंद मिळू नये म्हणून लाडक्या बहिणींना. आणि त्यामुळे ते जाऊ द्या, परंतु आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, राबवली, पुढेही चालू राहणार. आणि या सगळ्या योजना ज्या आहेत, या सगळ्या योजना बघा, कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केली, त्याचं आता शेतकऱ्यांना वाटप सुरू होत आहे. आणि म्हणून आम्ही बोलतो ते करतो, दिलेला शब्द पाळतो. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणत नाही, प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणून निवडणुकीत बोलायचं असतं, करायचं कुठं असतं, असं नाहीये. आणि म्हणून महायुती सरकार जे आहे या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललंय. डबल इंजिन सरकार आहे, केंद्र सरकारचं पूर्ण पाठिंबा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, यावं त्यांनी सभागृहामध्ये बोलावं, चर्चा करावी, प्रत्येक प्रश्नाला ते जबाब मिळेल. पायऱ्यांवर जाऊन फक्त स्टंटगिरी करायचं सोडून द्या. आणि लोक बघतात, लोक पाहतात. आणि म्हणून विरोधी पक्षाला देखील ते संख्या कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांना मान देणार. शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही सत्तेत असलो तरी सुद्धा त्यांचा अनादर करणार नाही. परंतु त्यांनी देखील या ठिकाणी जे आहे वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे. फुकटचं काहीतरी खोटे नाटे आरोप करता कामा नये, एवढंच माझी त्यांना सूचना आहे. बाकी तर उद्यापासून तुम्हाला कळेलच सगळं. नमस्कार. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्वच आपण पत्रकार बंधू भगिनींनो आणि माध्यम प्रतिनिधींचे सर्वांचेच मी मनापासून स्वागत करते. तसेच आपल्याला आजच्या जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देते. उद्या पण महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या पत्रकार परिषदेच्या आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांचे धन्यवादही मानते. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचं सर्वोच्च व्यासपीठ आहे असं माझं मत आहे. आणि या अधिवेशनामध्ये जनहिताचे विषय, विकास कार्य आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा नक्कीच होईल. अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम ही राज्यातली खरंतर जुनी आणि सकारात्मक परंपरा आहे. हा कार्यक्रम केवळ औपचारिकता नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचं प्रभावी माध्यम आहे. मतांमध्ये विविधता असू शकते, पण लोकशाहीमध्ये संवाद अत्यंत महत्वाचा असतो. जनतेच्या हितासाठी विधायक चर्चा आणि सकारात्मक सहकार्य हे आवश्यक असतं. आणि आपल्याला माहितीच आहे की विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातलेला आहे. मात्र मी जास्त याच्यावर बोलू इच्छित नाही, कारण मुख्यमंत्री साहेबांनी सर्व सांगितलेलं आहे. पण माझं मत आहे की संवादाने प्रश्न सुटतात आणि यावर माझा विश्वास आहे. राज्य सरकार विरोधकांच्या प्रत्येक विधायक सूचनांचं नेहमीच स्वागत करत आलेलं आहे. जनतेच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्याची आमची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आणि राज्याच्या विकासासाठी शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवरती सरकार अधिवेशनामध्ये नेहमीच सकारात्मक भूमिका मांडत आली आहे आणि मांडेल. यंदाच्या या अल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अपेक्षित प्रमाणामध्ये पाऊस अद्याप सुरू झालेलाच नाही. अजूनही मान्सूनचा प्रभाव आपल्याला हवा तसा नाहीच आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या घाईगडबडीत पेरणी करण्याचं टाळावं. भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMD अधिकृत अंदाज घेऊनच पेरणीबाबत निर्णय घ्यावा असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 2 दिवसांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आला। या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 51 लाख शेतकरी कुटुंबांचा त्यांच्या खात्यात एकूण 1,817 कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे। सध्याच्या मान्सून आगमनाला उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला यामुळे नक्कीच धीर, आधार आणि दिलासा देणारी ही बाब आहे। हे पावसाळी अधिवेशन जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारं, विकासाला गती देणारं आणि राज्यहितांचे निर्णय घेणारं ठरेल असा माझा विश्वास आहे। महाराष्ट्रातील सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार नेहमीच कटिबद्ध आहे। जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले जातील, त्यावर सगळ्यांकडूनच प्रभावी उत्तर दिली जातील असा मला विश्वास आहे। आणि बाकी सगळ्याच घटकांवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी प्रकाश टाकलेलाच आहे। युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। यांच्या या समीकरणासाठी व अधिवेशनात विधेयक सादर केलं जाणार आहे आणि हे अधिवेशन अतिशय सकारात्मक रीतीने पार पडेल असा माझा विश्वास आहे। धन्यवाद। सीएम साहब, विपक्ष के नेताओं का आरोप है, खासकर भास्कर यादव का, कि जो कॉन्ट्रैक्टर है उनका जो बिल का पेमेंट किया जाता है उसका 56% कमीशन लिया जाता है। मंत्रालय देखिए, भास्कर जाधव जी के पास कौन पहुंचा मुझे पता नहीं। हमारे पास तो ऐसी कोई शिकायत आई नहीं है। कोणीही अशा प्रकारची तक्रार केली तर त्याच्यावर कारवाई होईल। पण मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये भास्कर जाधवांचा जो भास आहे तो वाढलेला आहे। त्यांना वेगवेगळे भास व्हायला लागलेले आहेत। त्यातनं कदाचित हा भास त्यांना झालेला असेल। हे सरकार इतकं ट्रान्सपरंट आहे की कोणाला मंत्रालयात यावंच लागत नाही, थेट खात्यामध्ये पैसे जमा होतात। आणि आता तर आम्ही पीडब्ल्यूडी विभागामध्ये अशी व्यवस्था उभी केलेली आहे की एका विविक्षित रकमेपर्यंत तर त्यांना इमिजिएटली ते पैसे त्या ठिकाणी मिळतात, किंवा त्यांना आता चेक डिस्काउंटिंगची देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि काही अजूनही व्यवस्था ज्या आहेत या ऑनलाईन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। ट्रान्सपरंटली काम चाललेलं आहे। हवेत तीर मारायचे, वाटेल ते आरोप करायचे, यांनी जनतेचा विश्वास मिळत नाही। आम्हीही विरोधी पक्षात होतो, पुरावे देऊन आरोप केले, केलेला आरोप कधी परत घेतला नाही। दानाच्या बोनसचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। त्या संदर्भात यापूर्वी सांगितलेलं आहे, हेच सरकार आहे की ज्या सरकारने वारंवार धानाला बोनस दिलाय। यापूर्वीच्या सरकारने धानाला बोनस दिलेला नाही। त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारने सांगितलं आहे, योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करू। 81 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीये असा आरोप यावेळेस केला गेला। 81 लाख महिलांना पैसे मिळत याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही, याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो, त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे सीएजी त्याचं ऑडिट करतात। आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल
तर राज्य सरकारवर ताशेरे येतात. आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती. तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल. पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले, तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं. असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही, किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय. जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही. दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत. सीएम साहेब, मुख्यमंत्री साहेब, ऑपरेशन टायगर संदर्भात प्रश्न आहे. कर्जमाफी सरकार जाहीर केली, पण विरोधकांचा असा आरोप आहे की अटी शर्तीमध्ये ही कर्जमाफी अडकलेली आहे आणि सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, मुंबईची जी जीवनवाहिनी आहे बस बेस्टची संपूर्ण ठप्प झालेली आहे आणि मेस्मा कायदा लागू केला असं जाहीर केले, पण अद्यापपर्यंत काही दिसत नाही. पहिल्यांदा तर सांगतो, विरोधकांना बोलायचा अधिकार नाही. त्यांनी 2 कर्जमाफी केल्या. 2. एक युपीएच्या काळात 2009 साली आणि दुसरी 2020 साली. या दोन्ही कर्जमाफीत सांगितलं होतं की 7/12 कोरा. मग तुम्ही 2020 साली 7/12 कोरा केला होता, तर आम्हाला 2026 साली कर्जमाफी का द्यावी लागते? त्यामुळे मुळातच पुन्हा एकदा सांगतो, कर्जमाफीचा जो काही उद्देश असतो तो जे शेतकरी कर्ज मिळण्याकरता अपात्र झालेले आहेत ते पुन्हा कर्ज घेण्याच्या परिस्थितीत आले पाहिजेत, एलिजिबल झाले पाहिजेत, याकरता कर्जमाफी करायची असते. दुसरं, आपण कर्जमाफी ज्यावेळेस करतो त्यावेळी जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्याला हे वाटू नये की मी कर्ज थकवलं असतं तर फायदा झाला असता, मी कर्ज भरलंही चूक झाली, म्हणून त्यालाही आपण मदत करतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, अटी आणि शर्ती काहीच नाहीत. ज्या काही अटी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या उलट युपीए सरकारच्या ज्या काही कर्जमाफी आहेत त्यापेक्षा चांगल्या अटी आहेत, सोप्या आहेत. आणि एकच यामध्ये आम्ही प्रयत्न करतो की बँकिंग सिस्टीम आपली जी आहे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तेवढाच एक प्रयत्न याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता नुसतं अटी-शर्ती म्हणायचं. ज्यावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यावेळी विरोधकांची तोंड बंद होते. आणि बेस्टच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री त्या संदर्भात बैठक घेणार आहेत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. पण हा इल्लीगल स्ट्राईक आहे, त्यामुळे जरी इल्लीगल असला तरी शेवटी आपल्याला लोकांना त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे, लोकांना त्रास कमी झाला पाहिजे, या दृष्टीने या संदर्भात बैठक होणार. ऑपरेशन टायगर संदर्भात प्रश्न आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे संपलं काय सगळं? काही प्रश्न. खासदार ओमराजे निंबाळकर नाराज आहेत, त्यांच्यावरती ठाकरे गटाकडनं खूप जहरी टीका करण्यात आली, त्यांना रील स्टार देखील म्हणण्यात आलं. तेच ओमराजे निंबाळकर उद्या मातोश्रीवरती जाणार आहेत. नेमकं ऑपरेशन टायगर संदर्भात काय सध्या स्थिती आहे? 6 खासदार जे आहेत त्यांची एकत्र गट स्थापन केल्यानंतर तुमच्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे का त्यांचा? लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफूट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे, सकाळी आरोप करतात, खासदारांना शिव्या देतात,
संध्याकाळी त्यांच्या रात्री गपचूप जाऊन घरी जाऊन पाय धरतात. हा खरं म्हणजे एक केमिकल लोचा आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही आता चर्चा सुरू आहे ह्या सगळ्या झूट आहेत. तुम्हाला थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल. हे ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. राज ठाकरे काल ह्या गोष्टी असं म्हणाले, राज ठाकरे काल याविषयी असं म्हणाले की अमित शहा 29ची तयारी करतायत म्हणून भाजपमध्ये न येता हे लोक शिवसेनेत गेले. तुमचं मत काय? मी काल एक मीम पाहिला. त्या मीम मध्ये राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, मला शांत झोप लागते कारण माझ्याकडे खासदारही नाही, आमदारही नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री एटीएसने 2-3 याद्या दिल्या सरकारला आणि त्या हजारो बांगलादेशांच्या याद्या आहेत. सरकारने पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती, पण ते बांगलादेशीय शासकीय योजनामध्ये आहेत आणि याला उजवलेलं वर्ष व्हायला आलं तरी सुद्धा त्यांचा शोध लागत नाहीये. तर या संदर्भात काय करणार आहे का? नाही, हा शोध आता लावणं सुरू झालेला आहे आणि तो शोध लावणं आता याकरता सोपं झालेलं आहे की आता पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय विचारांचं सरकार आलंय. मुळामध्ये आमचा प्रॉब्लेम हाच असायचा की ज्यावेळी आम्ही आयडेंटिफाय करायचो, आयडेंटिफाय केल्यानंतर लक्षात यायचं की हे बांगलादेशी आहे, पण पश्चिम बंगालमधल्या कुठल्या तरी गावातनं सगळी कागदपत्र, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, सगळी दाखलं त्यांनी तयार केलेली असायची. त्यामुळे त्यांना डिपोर्ट करण्याकरता मोठी प्रोसेस करावी लागायची. त्या जिल्ह्यात जाऊन ती कागदपत्र खोटी आहेत ही त्या ठिकाणी प्रूव्ह करावी लागायची. आता सुदैवाने अशा पद्धतीची कारवाई पश्चिम बंगालमध्ये कोणाला करता येणार नाही. त्यामुळे आता डिपोर्टेशन हे फास्ट होईल. नीटच्या पेपरमध्ये 40 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर आपण साधा दिलासा सुद्धा त्यांच्या परिवारांना दिला नाही. तर त्यामुळे काँग्रेस जनता पार्टी हा नवीन अभिजित दीपके पुढे येतोय, काय सांगणार आपण? प्रत्येक ठिकाणी आंदोलन पण तो करतोय. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की हे जे काही आकडे आपण देतोय, अर्थात एकाही मुलाने आत्महत्या केली असेल तर ते दुःखाचीच गोष्ट आहे, पण 40 वगैरे असे जे आकडे आपण देतोय, मला असं वाटतं की थोडं संवेदनशीलतेने हे आकडे आपण दिले पाहिजेत. दुसरं, या ठिकाणी आता आपण सगळ्यांनी जी काही तो कुठला तुम्ही काय काक्रोच का काय त्याची आंदोलनं बघितली, कोणाचाही रिस्पॉन्स त्याला नाही. म्हणजे काही ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे लोक गेले, काही ठिकाणी काँग्रेसने लोक पाठवले, तरी 1000-1200चा आकडा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. सतेज पाटलांनी असं म्हटलंय की महायुती सरकारमध्ये भावकीचा वाद सुरू आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. तर तसा वाद काही सुरू आहे का? कोण म्हणालं? सतेज पाटील. त्यांच्याकडचा सुटला वाद नाही, सुटला असेल असं मला वाटतं. म्हणजे होता का नाही मला माहित नाही, पण सुटला असेल असं आपण त्या ठिकाणी समजू. आमच्यात फक्त भावकी आहे, वाद नाही आहे. नुकताच वर्धापन दिन पार पडला पक्षाचा आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की वेळ प्रसंगी मी माझ्या शिवसेना पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि कुठल्याही एका सामान्य शिवसैनिकाला मी त्या पदी बसवायला तयार आहे. तुमच्या दोघांचंही मत हवं आहे. आणि याला लागून एक प्रश्न आहे की या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्यामध्ये त्यांचे आले पक्ष असणारे शिवसेना धनुष्यबाणच्या ऐवजी त्यांचा रूप भाजपवरच अधिक होता. पहिल्यांदा तर उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो असं म्हणणं, उसाळ गावाची पाटीलकी सोडतो असं म्हणणं, आता हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, शिवसेना म्हणजे काय आहे? हा पक्ष नाही आहे. हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही आहे, तो विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला त्या क्षणी ज्यांना विचार मान्य होते ते सगळे वेगळे झाले आणि त्या सगळ्यांनी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये हा विचारांचा वारसा पुढे नेण्याकरता शिवसेना
ही जिवंत ठेवली आणि आज आपण बघतोय की सातत्याने हा विचार मांडणारे जे कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते विश्वासाने सगळे एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता होती त्यावेळी माननीय उद्धवजींनी आत्मचिंतन केलं नाही. हा त्याचा परिणाम आहे. आज आता कोणाच्याही मनात ही शंका उरलेली नाही. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदेजी चालवत आहेत तीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण आता एकनाथराव शिंदेजींच्या सोबत आहे, त्यांच्या जवळ आहे आणि बाळासाहेबांचेच विचार ते पुढे नेत आहे. राजीनाम्याबाबत आपण काय आपल्याला काय वाटतं? सांगितलं ना, आता काय अजून सांगायचं. अरे ही वेळ का आली, आता राहिलंच नाही, कोणता राजीनामा देणार नाही तर काय करणार. राज्यात खताळ आणि बियाणे बोगस विकणारी एक टोळी सक्रिय आहे आणि असे घटनाही समोर येतात. यावर आपण नको का सारखे काही कायदे नाही, सगळ्यांवर कारवाई चाललेली आहे. मला असं वाटतं की यावर्षी जेवढी कारवाई झाली ही अभूतपूर्व आहे. कारण आम्ही 1 महिन्यापासून या सगळ्या विषयांवर अतिशय कडक कारवाई सुरू केली होती. सर्वात जास्त परवाने सस्पेंड करण्याचं काम यावेळेस केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळू नये आणि बोगस खतं मिळू नये याचा प्रयत्न आमचा चाललाय. अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर सुद्धा विरोधकांनी टीका केली की यावर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता म्हणजे केवळ विरोधकांकरता नाही, आमच्याही करता हे मोठं आव्हान आहे आणि याचा समर्थपणे सामना करण्याकरता देश पातळीवर आता आम्ही योजना तयार केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, गेल्या 2 वर्षामध्ये अंमली पदार्थांवर जेवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली ही देशाच्या इतिहासात यापूर्वी झाली नाही. आणि आता देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय की माओवाद हा आम्ही संपवला. आता हे जे काही अंमली पदार्थ आहेत याच्या विरुद्धची लढाई आम्ही इंटेन्सिफाय करू. चला, धन्यवाद.